नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिशमधील अतिशय सोपा असा क्वेश्चन टॅग हा भाग अभ्यासणार आहोत. क्वेश्चन टॅग म्हणजे काय? वाक्याला जोडून विचारलेला एक छोटासा प्रश्न. त्या प्रश्न कसा तयार करायचा हे आज आपण अभ्यासणार आहोत. क्वेश्चन टॅग तयार करताना पहिल्यांदा आपल्याला वाक्यातील जे हेल्पिंग वर्ब आलेलं आहे त्या हेल्पिंग वर्बची मदत घ्यायची आहे. जर वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी असतो आणि वाक्य जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी असतो. वाक्यामध्ये ॲम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डज ही सहाय्यकारी क्रियापदे किंवा टू बीची रूपे आले असतील त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि त्यानंतर वाक्याला अनुसरून आपल्याला सर्वनाम किंवा प्रोनाऊन लिहायचे असते आणि क्वेश्चन मार्क देऊन हा छोटासा क्वेश्चन टॅग तयार करायचा असतो. उदाहरणार्थ, दे आर प्लेइंग. वाक्य जे आहे ते ॲफर्मेटिव्ह आहे. वाक्यामध्ये निगेटिव्ह शब्द नाही. वाक्य हे काय आहे? ॲफर्मेटिव्ह आहे. म्हणून क्वेश्चन टॅग येणार निगेटिव्ह. क्वेश्चन टॅग विल बी निगेटिव्ह. ह्यातलं हेल्पिंग वर्ब जे आहे टू बीचं रूप ते आर आलेलं आहे. त्याला आपण नॉट जोडणार आहोत. हे जे आर नॉट आहे त्याचा आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करायचा आहे म्हणजे आरंट. आणि इथं जे प्रोनाऊन आलेलं आहे ते आपल्याला जोडायचं आहे. मग क्वेश्चन काय टॅग काय झाला? दे आर प्लेइंग कॉमा आरंट दे आणि क्वेश्चन मार्क दिस. आता हे सेंटेन्स जर आपण निगेटिव्हमध्ये लिहिले, दे आर नॉट प्लेइंग, तर या सेंटेन्समध्ये ऑलरेडी नॉट आहे म्हणून आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये नॉट घ्यायचा नाही. फक्त काय करायचं? हेल्पिंग वर्ब आणि त्याला प्रोनाऊन जोडायचं आहे. कॉमा आर दे असं त्याचा क्वेश्चन टॅग होईल. आणखीन एखादं उदाहरण आपण अभ्यासू. शी इज माय सिस्टर. शी इज माय सिस्टर. इज त्याला लावला नॉट, त्याचं झालं इजंट. आणि शी काय आहे? प्रोनाऊन आहे. मग काय येईल क्वेश्चन टॅग? इजंट शी. जर आपल्याला ऑक्झिलरी वर्ब आलं तर ऑक्झिलरीचा वर्बचा वापर करून सुद्धा आपण स्नेहा कॅन डान्स आपण क्वेश्चन टॅग तयार करू शकतो. कांट शी. जर आता इथे शी काय घेतलं? कारण स्नेहा ही मुलगी आहे त्याच्या अकॉर्डिंग टू आपण काय केलेलं आहे? प्रोनाऊन घेतलेलं आहे. आता वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद किंवा ऑक्झिलरी वर्ब नसेल तर आपल्याला काय करायचं आहे? डू, डज किंवा डीडचा वापर करायचा आहे. वाक्य जर वर्तमान काळातलं असेल तर डू, डज आणि वाक्य जर भूतकाळातलं असेल तर डीडचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, शी वर्क्स हार्ड. शी वर्क्स हार्ड ह्याच्यामध्ये एस आलेला आहे पहा आणि साधा वर्तमान काळ. मग आपण कशाचा वापर करणार आहोत? डज. शी वर्क्स हार्ड कॉमा डझंट शी. दे आणखीन एक्झाम्पल आपण, दे प्ले चेस. आता हे वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये कोणतेही सहाय्यकारी क्रियापद किंवा मॉडेल ऑक्झिलरीचं क्रियापद या ठिकाणी नाही. मग आपल्याला काय करायचं आहे? साध्या वर्तमान काळासाठी की ते एस नाही म्हणजे डजचा वापर न करता आपल्याला डूचा वापर करायचा आहे. दे प्ले चेस कॉमा डोंट दे. समजा वाक्य भूतकाळात असेल, दे प्लेड क्रिकेट. दे प्लेड क्रिकेट. इथं पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून काय करायचं आहे? आपल्याला लावायचं आहे डिड. डिडंट दे. पास्ट टेन्समध्ये फक्त डीड वापरतात. वर्तमान काळामध्ये डू किंवा डजचा वापर केला जातो. आय वॉच्ड अ मूवी.
आय वॉच्ड मूवी डिडंट आय, हा झाला त्याचा क्वेश्चन टॅग. अशा प्रकाराने आपण साधी वाक्य असतील किंवा सहाय्यकारी क्रियापद असतील तर त्यांचा वापर करून क्वेश्चन टॅग बनवू शकतो. धन्यवाद.